नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. सगळीकडे उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. सांगलीचं बघा, आमच्या आराध्य दैवत म्हणजे गणपती. आज आपण आलेलो आहे गणपतीच्या एका कारखान्यामध्ये. गणपतीची मूर्ती कशी करतात, आपण विकत घ्यायची असली, गणपती घ्यायचा असतो त्यावेळेला आपल्याला खूप आनंद होतो. गणपती आधी बुक करायचा, कसं आहे काय आहे त्याची, कसं करत असतील असं नेहमीच आपल्याला वाटतं. तर आपण आता आज मुद्दाम गणपतीच्या कारखान्याला मी भेट द्यायला सगळ्यांना तुम्हाला घेऊन आलेली आहे की थोडंसं तरी बघूया आपण गणपती कसे करतात. हे मोदक ठेवूया आपण, गणपती बाप्पा मोरया. तर आपण बघूया गणपती कसे केलेले आहेत ते. तू पण मदत करतो गणपती करायला? अरे वा. हां, बघ ना, तू कितवीत आहेस? मी 7वीत. मग 7वीत असून सुद्धा तू गणपती करायला मदत करतो. गणपती करायला हा मदत करतो. 7वीमध्ये आहेस तू. कुठल्या शाळेत आहेस? संजय घोडावत. हो का? अरे वा. इतक्या मोठ्या शाळेत असून सुद्धा तुला आवड आहे गणपतीची पहिल्यापासूनच. तुमच्या घरात गणपती करतात का? हो हो. हां. आपण सूर्यवंशी यांच्या या कारखान्यामध्ये आलेलो आहे आणि बघा तुम्ही किती छान गणपती करत आहेत ते. वेगळी वेगळी मूर्ती आहे इथे. हा बघा, फेटा घातलेला गणपती आहे आणि खरा फेटा घातलेला आहे या गणपतीला. मोरावरची इकडे मूर्ती आहे. अजून काम चाललेलं आहे त्यांचं मूर्तीचं. की खरोखर गणपती करणं म्हणजे किती अवघड तसं म्हटलं तर गोष्ट आहे ही. आणि मुख्य म्हणजे सात्विक भाव, आणि ती नुसतीच कला नाही आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी देवाशी आपला संबंध आहे हा. बघा, आता हे सर गणपतीला कलर करता आहेत, हाताने करता आहेत. आणि पहिला मला वाटतं तुम्ही मशीनने वॉश करून घेता का? हां, मशीनने वॉश केलेलं असतं तुम्हाला. आणि छान कलर सगळे हे असे वेगळे वेगळे तिकडे बॉटल्स दिसतात रंगाच्या, आणि कलर करतात गणपतीला. बघा किती जोखमीचं काम असतं आणि किती भाव लागतो मनामध्ये. म्हणजे ज्यांच्या जसं मला वाटतं मनात भाव असतो तसा तो गणपतीवरती हळूहळू येत असतो. तशी नजर लागते, तसं मन लागतं. भरपूर अशा वेगळ्या वेगळ्या मूर्ती आहेत बघा. अजून बऱ्याच मूर्तींचं काम चाललेलं आहे. आपल्या हिंदू धर्माचं आराध्य दैवत गणपती, आणि गणपती कसा घडतो, गणपती कसा तयार होत असतो हे आपण बघत आहे. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये गणपतीने एक स्थान निर्माण केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. प्रत्येकजण दरवर्षी गणपतीची वाट पाहत असतो, आणि आपल्याला माहिती आहे गणपती विसर्जनाच्या वेळेस किती दुःख होतं ते. हे आता इथे डोळे तयार करतायत बघा, पेंट करतायत. डोळ्याचं काम खूप अवघड असतं नाही वाटतं, पण कारण मूर्तीचा भाव सगळा डोळ्यातूनच दिसत असतो. तर खूप नाजूक काम आहे. वेगळंच आर्ट असतं गणपती बनवणं म्हणजे. आणि हे शाडूचे आणि प्लॅस्टरचे असे दोन्ही प्रकारचे गणपती आहेत इथं ना. आता इथे मोदक पण आहेत बघा. हे मोदकही ठेवलेले आहेत.
तुम्ही किती दिवस झाले सुरुवात करून? 4 महिने झाले. किती महिने झाले? 4 महिने झाले. 4 महिने झाले. हां, 4 ते 6 महिने तरी चालत असेल काम हे, कारण भरपूर मूर्ती आहे. एवढा मोठा कारखाना आहे म्हटल्यावरती बरेच दिवस लागतातच, हो की नाही? आणि दिवसभर काम सुरू असतं का? हे बघा, सकाळी किती वाजता सुरू करता तुम्ही? 9-9:30ला. हां, 9-9:30ला काम सुरू करतात. बघा, जेवण खाण सगळं विसरून गणपतीमय झालेले असतात ते, आणि गणपती साकार होत असतो. बघा, आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हे असे गणपती आपल्याला दिसत आहेत, आणि अतिशय सुबक आणि कलाकुसरीची अशी ही सगळ्या या मूर्ती आहेत. म्हणजे प्रत्येक मूर्तीमध्ये काहीतरी नाविन्य आहे, मी बघते आता. तर ह्या दडलेलं आहे. काही मूर्ती, आता ही सिंहासनावरची एक मूर्ती आहे, त्यानंतर कमळातल्या मूर्ती आहेत, दगडूशेठ मूर्ती आहेत, फेटा घातलेली मूर्ती आपण बघितली. अशा म्हणजे खूप सुंदर आणि कलात्मक मूर्ती आहेत. या सागर सूर्यवंशी आर्टिस्ट यांच्या कारखान्याला आज आपण भेट दिलेली आहे. सांगलीमध्ये स्टँड जवळ यांचा हा कारखाना आहे गणपतीचा. आपण हा गणपतीचा कारखाना बऱ्यापैकी बघितलेला आहेच. तर सागर सूर्यवंशी यांचा हा गणपतीचा कारखाना आहे, तर त्याची आपल्याला हे माहिती देतील. आता थोडक्यात काय तुम्ही मला माहिती सांगता याबद्दल? बघा, नमस्कार. गणपती गेले मी 4 वर्ष सांगलीमध्ये तयार करतो. POP शाडू दोन्ही पद्धतीचे गणपती तयार करतो. गणपती बऱ्यापैकी मार्केटला जे आहेत, काहीतरी वेगळं पण सांगलीकरांसाठी देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. एक कलाकार म्हणून एक वेगळं पण, आपलं आराध्य दैवत आहे सांगलीचं गणपती मंदिर. कलरमध्ये जो वेगळेपण आहे तो सांगलीमध्ये पहिल्यांदा सुरुवात केली. पूर्ण मॅट कलरचे गणपती आहेत. हँड पेंटिंग आहे, स्प्रे पेंटिंग कोणत्याही मूर्तीला नाही. जे पूर्ण तुम्हाला हे आता हा गजमुख अवतारातला जो गणपती दिसतो आहे, पूर्ण हा हँड पेंटिंग आहे. त्यामुळे याच्यातलं जे रिअलिस्टिक पण आहे, तुम्ही याचे बारकावे, गणपतीचे जे डोळे आहेत ते डोळ्याचे बारकावे, धोतराचा रंग असेल, पूर्ण कॉटनचे जे कापड असते तसा रिअलिस्टिक फील यावा यासाठी मी तो प्रयत्न करतो आहे. रंगामधला वेगळेपण ही माझी खासियत आहे या गणपतीमध्ये. मी पेंढुरकर मॅडमच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आहे की आमच्या कारखान्याला तुम्ही नक्की भेट द्या. तुम्हाला गणपतीच्या शुभेच्छा. मला सर्वांना गणपतीच्या मी शुभेच्छा देते. भरपूर हा आशीर्वाद मिळू देत आणि आनंदमय वातावरण गणपतीमध्ये होऊ देत. आणि आपण ह्या अशा सगळ्या मूर्ती आज बघितलेल्या आहेत. मी मनोभाव या गणपतीला नमस्कार करते आणि सगळ्यांच्यासाठी असा आपल्या आशीर्वाद मागते.